नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. ॲटलिस्ट दिवस नाही पण महिने सांगायला काय हरकत नाही. खूप महिन्यांनी ब्लॉग करतोय आणि आपण आलोय पालघर जिल्ह्यातील केळवा इथे आपल्या जो माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय हे आहे शीतला देवीचं मंदिर. इथे आतमध्ये शूट नाही करता येत, त्याच्यामुळे आपण फक्त बीचचा शूट करणार आहोत. आणि इथला बीच पण खूप मोठा आहे आणि जे शीतला देवीचं जे मंदिर आहे हे मंदिर पण खूप छान आहे पाहण्यासाठी. जर तुम्ही केळव्याला येत असाल तर नक्कीच मित्रांनो केळव्याला भेट द्या. आता आपण जाणार आहोत बीच बघायला. तसं तर आम्हाला उशीरच झाला होता, आम्ही घाईघाईने निघालो स्टेशनकडे. आणि हे आहे विठ्ठलवाडी स्टेशन. आम्ही तिकीट काढायला गेलो, विरार रिटर्न तिकीट काढलं. तुम्ही पालघरसुद्धा काढू शकता. नंतर आम्ही स्टेशनवरती आलो आणि CSTकडे जाणाऱ्या गाडीची वाट बघत राहिलो. नंतर आम्ही दादरला पोचलो. दादरपासून आम्ही विरार गाडी पकडली. विरारला आम्ही पोचलो. विरारनंतर आम्हाला दुसरी एक गाडी पकडायची होती, ती म्हणजे डहाणू पालघरसाठी. आणि आम्ही येऊन पोचलो केळवा रोड या स्टेशनवरती. आणि इथूनच आपल्याला जाण्यासाठी गाड्या मिळतात, ज्या इको आहेत. या इको 30 रुपये पर सीट घेतात आणि रिक्षावाले 150 रुपये. आम्ही उशिरा निघलो होतो म्हणून आम्हाला जाम भूक लागली, म्हणून या हॉटेलमध्ये पहिले जेवण केलं. मित्रांनो माझ्यासोबत आहे माझी बायको. हे बघा आईस्क्रीम खाते. तिला आत्ताच आम्ही नुकतंच जेवण केलं आणि जाम भूक लागली, त्याच्यामुळे आईस्क्रीम खाते. इथे कापूनकडे आईस्क्रीम मिळते चांगल्या प्रकारे. आणि इथूनच आता आपल्याला बीचकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पाहिजे. तुम्ही इथे विकेंडला येत असाल तर खूप छान सावली आहे. तुम्ही इथं निवांतपणे बसू शकता, आराम करू शकता आणि नंतर मग बीचवरती मस्ती करायला जाऊ शकता. तर बरीचशीच लोक इथे बीचवरती मस्ती करायला फिरायला आलेले आहेत, लहान लहान मुलांना घेऊन. आणि शाळेतली मुलं पण इथे येतात बीचवरती एन्जॉय करायला. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता शाळेतली मुलं भरपूर आहेत इथे आणि जवळच शाळासुद्धा आहे. तर खूप सुंदर हे वातावरण आहे, एकदम थंडगार. आणि हा बघा मित्रांनो किती मोठा बीच आहे. इथून नजर नाही पोचत इतक्या लांबपर्यंत बीच आहे. आणि या बाजूला सुद्धा खूप मोठा बीच या केळव्या गावाला लाभलेला आहे. तर नक्कीच तुम्ही या जागेला भेट द्या, खूप सुंदर जागा आहे. बाजूला सावलीसुद्धा आहे, आपण निवांतपणे बसू शकतो, एन्जॉय करू शकतो. आणि आज जरा ओहोटी लागली त्याच्यामुळे पाणी नाही आहे. तर जर पाणी असलं तर खूप छान वाटतंय. आवडते. कॅमेरा का नाही फोटो पाणी जवळ चला ना.
10% बॅटरी. मला वाटतं मित्रांनो, इथला जो समुद्राचा तळ आहे हा सुद्धा अलिबागच्या समुद्रासारखाच कमी खोलीचा असू शकतो, कारण इतक्या लांबपर्यंत समुद्राची पातळी कमी झाली आहे. तुम्ही पाहू शकता खूप लांब आहे या आपल्या किनाऱ्यापासून पाणी, आणि इथे खूप लोक एन्जॉय करायला येतात, कारण इथे सुद्धा समुद्राची जी पातळी आहे, खोली जी आहे ती कमी आहे, त्यामुळे इथे खूप लोक एन्जॉय करायला येतात. आणि आमचा ट्रेन मध्येच गेला सगळा. आणि आमचा तर ट्रेनमध्येच सगळा वेळ गेला आहे, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ मिळणार नाही. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो, आज आम्ही स्पेशल इथे का आलो आहे, शीतला देवीला आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. आणि आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, 4th ॲनिव्हर्सरी. 4 वर्ष झाले आमच्या लग्नाला. तुम्हाला काय वाटतंय, 4 वर्ष झाले असतील का? सोना, तुला काय वाटतंय, आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? लगीन झाला. ती बोलते आपलं लगीन झालंय का? नाही नाही, आम्ही असं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहोत, फिरायला आलोय. पोचलो मित्रांनो, आपण पण पाण्यापर्यंत पोचलोय. इथे जर आपण पाहिलं तर पाणी शुद्ध वाटतंय, आतमधली रेती स्पष्टपणे दिसते आणि पायाला जास्त चिकटसुद्धा वाटत नाही. त्यामुळे लोक इथे जास्त करून येतात आणि पाण्यामध्ये आंघोळ करतात. हा, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे खूप लहान लहान मुलं आलेले आहेत. तिथे शाळेतली मुलं आहेत आणि ते एन्जॉय करतात. ते त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक सुद्धा आहेत, त्यांनी लक्ष ठेवतात त्यांच्यावरती. बीच काही जास्त खोल नाही आहे, खूप असं साधं पाणी आपल्या गुडघ्यापर्यंत. खूप खोलवरती गेलो तरी आपल्याला फक्त आपल्या कमरेपर्यंत पाणी येईल इतकं पाणी असतं आहे इथे बीचवरती, म्हणून खूप लोक इथे एन्जॉय करायला येतात. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हीसुद्धा या जागेला भेट द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता खूप व्हिडिओ येणार आहेत. आपल्याकडे ॲक्शन कॅमेरासुद्धा आलेला आहे आणि थोड्याच दिवसात आपण ड्रोनसुद्धा घेऊया. तर मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.